महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 ते 14 डिसेंबरला होत आहे। त्या अधिवेशनापूर्वी मागच्या अधिवेशनात गाजलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नगर पोलिसांनी केला। गेल्या अधिवेशनात शनी शिंगणापूर ॲप घोटाळा चर्चेत आला होता। 2 आमदारांनी व स्वतः मुख्यमंत्र्यांनी शनी शिंगणापुरात झालेल्या कोट्यवधींच्या स्मार्ट लूटमारीचं पितळ उघडं पाडलं होतं। परंतु गेल्या 6 महिन्यात तपास सुरू आहे। आता नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा चर्चेत येणार होता। विरोधकही त्यासाठी तयार झाले होते। स्वतः मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या गृह खात्याला प्रश्न विचारले जाणार होते। त्यापूर्वी सायबर पोलिसांनी देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक केली। गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली। अधिवेशनापूर्वीचा कारवाईचा फार्स आहे का की खरंच या घोटाळ्याचा तपास आता पूर्ण झालाय? हाच विषय आपण आज समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहतात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस। शनी शिंगणापूर देवस्थानच्या ॲप घोटाळ्या प्रकरणी सायबर पोलिसांनी कारवाई करत देवस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांना गुरुवारी रात्री अटक केली। त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे। ॲप घोटाळ्या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर डिकले या गुन्ह्याचा तपास करत होते। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले गेले। खरं तर पोलीस अधीक्षकांनी 30 जुलैला पत्रकार परिषद घेऊन शनी शिंगणापूरच्या 2 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 1 कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याचे सांगितले होते। आता या गोष्टीला 5 महिने झाले। 5 महिन्यानंतर 2 कर्मचाऱ्यांना अटक झाली। देवस्थानच्या अधिकृत परवानगीतील 3 ॲप व्यतिरिक्त आणखी 4 बेकायदेशीर ॲप आढळून आले होते। या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी दोघा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवला गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते। पोलिसांनी देवस्थान विश्वस्त, कर्मचारी व पुजाऱ्यांची चौकशी केली। संशयास्पद व्यवहार झालेली बँक खाती तपासली। ॲपच्या माध्यमातून पैशांची आवक जावक कशी झाली, कोणाकडे निधी पोहोचला याची माहिती घेतली गेली। अटक केलेल्या दोघांकडे सायबर पोलिसांनी चौकशी केली व त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली। त्यांच्या चौकशीत काय समोर येणार यावर गुन्ह्याचा तपास अवलंबून असणार आहे। उशिरा का होईना पण सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांना अटक केली असल्याने पुढील तपासाला गती येणार असल्याचे आता सांगितले जात आहे। ॲप घोटाळ्यात दर्शन, अभिषेक व इतर सेवांसाठी भाविकांकडून 500 ते 5000 रुपयांपर्यंत रक्कम आकारण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। रक्कम तुलनेने लहान असल्याने कोणतीही थेट फिर्याद दिली नव्हती। मात्र हजारो भाविकांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली गेल्याने एकूण घोटाळ्याची रक्कम काही कोटीत गेली। अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तपास सुरू केला। देवस्थानकडून फक्त 3 ॲप्सना अधिकृत परवानगी देण्यात आली होती, परंतु तपासात 4 अनधिकृत ॲप्स कार्यरत असल्याचे समोर आले। आणखी ॲप्स कार्यरत असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे ॲप्स देशभरातील अन्य देवस्थानांनाही लिंक केले गेल्याची माहिती उघड झाली आहे। या घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या माध्यमातून देवस्थानच्या अधिकृत खात्यावर रक्कम झाल्याचे पुरावे सुरुवातीला उपलब्ध नव्हते। नंतर ते पुरावे सापडले का हे माध्यमांना समजू शकले नाही। ज्या ॲप्सना परवानगी होती त्यांच्याद्वारे देवस्थानला नक्की किती आर्थिक लाभ झाला याची चौकशी अजूनही सुरू आहे। देवस्थान विश्वस्त, कर्मचारी व पुजाऱ्यांसह तब्बल 38 जणांची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले गेले। याशिवाय 20 बँक खातीही तपासली गेली। तरी सुद्धा तब्बल 5-6 महिने आरोपींवर कारवाई झाली नाही। परंतु आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली। हे प्रकरण जेवढं फास्ट चर्चेत आलं तेवढाच वेगाने ते पुढे गेले नाही। त्यामुळे चर्चा वाढल्या। शिवाय स्थानिक आमदारांनीच गेल्या अधिवेशनात हा मुद्दा उचलला होता। गृहमंत्र्यांनीही पुरावे दिले होते। तरीही संशयितांच्या अटकेला तब्बल 6 महिने लागले। आता या दोघांच्या अटकेनंतर इतरही दोषींना अटक होईल का? तब्बल 7 ॲप संशयाच्या भोवऱ्यात आहेत। मग दोषी फक्त दोघेच आहेत का? फक्त हिवाळी अधिवेशनापूर्वी हा सोपस्कार पूर्ण झालाय का? इतर आरोपींना क्लीन चिट मिळेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।